दुनिया व्योम फुलता स्नेह दृढ होती फुलता स्नेह दृढ होती नाती चिरेबंदी नाती चिरेबंदी. पण एवढं कानाशी येऊन तुला हे असं का सांगावंसं वाटलं की मी अपर्णाकडे जातोय? तू मला सांग, असं मला का वाटलं? तर मी काय सांगू? मला वाटतं आता निर्णय घ्यायची वेळ आली. कसला निर्णय? मी स्पष्ट न बोलवता तू इथे बोलावल्यासारखी आलीस, याचा अर्थ जर तुला कळला असेल तर तुला ह्याचाही अर्थ कळेल की आता कसला निर्णय घ्यायला पाहिजे तो, नाही का? इनोसंट मुलगी. देवदत्त सुद्धा त्यांच्याच तालमीत तयार झालाय. असेल ग, झालाय त्यांच्याच तालमीत तयार झालाय म्हणून तो एक बरा आर्किटेक्ट, चांगला आर्किटेक्ट आहे. मला फक्त एवढंच म्हणायचंय की उद्या आदित्यला घ्यायला तू आणि देवदत्त दोघांनी मिळून जायचंय. हे काय? अहो बॅग भरतोय. नाही ते कळतंय मला, पण कशासाठी भरतोयस? अहो असं काय करताय? उद्या 5 गणी जायचं ना आदित्यला आणायला. हा ते कळतंय मला, पण बॅग का भरतोयस? म्हणजे अरे पहाटे निघालात तर सकाळी तुम्ही पाचगणीला पोहोचाल, तासाभरात फॉर्मॅलिटीज कम्प्लीट होतील. परत निघालात की कुठे जेवला वगैरे टाइमपास केला तरी तुम्ही रात्री घरी पोहोचताय. हे बरोबर आहे. बघ कसं आहे, अपर्णाच्या कामावर तुझा विश्वास असेल, तुम्ही दोघांनी बरोबरीने काम करावं असं जर तुला वाटत असेल तर दत्तात्रय धानोरकर म्हणून तू अपर्णाशी शांतपणे सविस्तर बोल. आणि ती नाही म्हणाली तर? नो प्रॉब्लेम. यावर तू दत्तात्रय धानोरकर म्हणून विचार करू शकतोस. इन एनी केस तुझ्या बिझनेसमध्ये, तुझ्या व्यवसायामध्ये तिचा निर्णय हा महत्वाचा असता कामा नये. तिचा नकारही महत्वाचा असता कामा नये. कळलं का? पण एक सांगू, अपर्णाचा बाप म्हणून तिचा नकार तू विचारात घेतोयस, त्याच्यावर विचार करतोयस. बरं वाटलं ते ऐकून. रादर तुझ्या या सगळ्या ह्याच्यात मला एक तिच्याबद्दल आस्था आढळून आली, याचं जास्त बरं वाटलं. चालू दे. कुठं गेल्या असतील? अरे चेहरा काऊन उतरला? दिसूनच नारायणजी. का? खजूर. तुम्ही 2 मोठ्या बरण्या भरून इराणी खजूर आणून ठेवले होते ना, सकाळी स्वयंपाकघरात पाहिले होते जे. मग आता दिसतच नाही. स्वयंपाकघर खजूरजी स्वयंपाकघर तिथंच आहे. तर मला विचारायचं ना. तुम्हाला काऊन विचारी? मला का मालूम नाही का तुम्ही मला खेजवाले लपवून ठेवले म्हणून खजूर? मला खजूर पाहिजे, मी शोधणार जाऊ खजूर. काय उपयोग नाही, तुला नाही भेटणार ते. अजय मला कोण नाही भेटणार? अबे भयाळा, त्या खजुराचा तुला काही फायदा आहे? इतके दिवस झाले तुला खजूर खाऊ जाऊन आलो, पण नाही, काही उपयोग नाही. आता मी तुला आरारोट आणि सुंठेची पुडच देणार आहे.
पाहतो त्याचा काहीतरी उपयोग होते का नाही. असे काऊन बोलून राहिली जी? का गलती केली? का झालं माझं? मी का केलं? का केलं जी? तू आता कान धर मग सांगतो. कान कायले धरा लागतं असे सांगा जी. अबे आता तू धरतेस का मी धरू? धर कान. पहा, मी धरलं तर काहून तुला चांगलं माहित आहे. धरतो जी धरतो. धरल्याची कान. आता सांगा कुठं ठेवलं खजूर? कुठं ठेवलं हे तर सांगत नाही, काहून ठेवले हे सांगतो. काऊन लपवलं ते सांगता. बरं सांगा, तेच सांगा. बयाळा इतके दिस झाले, तोंडासमोर राहते ते अपर्णा, पण काही करू शकलास तू नाही. अरे बाजी, ह्या देवदत्तले घराबाहेर मी काढला होता. मी अबे, विसरले ना. हे झाली ओल्ड स्टोरी. न्यू स्टोरी ते माग बर्मन सोबत तुझा परिचय आहे असं सांगून अपर्णाले 2 तास तू बाईकवर फिरवलंस. तर तुला असं वाटत होतं मी सिकंदर झालो, मी जग जिंकलो. पण बयाळा तो देवदत्त पाय स्वतःच्या टॅलेंटवर त्यानं बर्मनला इम्प्रेस केलं आणि त्या बर्मनकडून प्रोजेक्ट मिळवलं. अभि एवढंच नाही, आता आपण का केलं जे? मी तर असं ऐकलं का त्याच्यासोबत त्या प्रोजेक्टवर अपर्णाही काम करणार आहे. हे सांगितलं कोण तुम्हाला? कोण सांगितलं? कोणा सांगितलं? तुला काय करायला लागते मला माहित आहे ना. नाही नाही, म्हणजे तुमची बातमी खरी आहे का खोटी ते तपासलं पाहिजे ना जी. बे मी सांगून राहिलो म्हणजे खरीच असन का नाही? अबे एवढा थैथयाट करून काही उपयोग नाही. मी का करतो? तुम्ही पायजास का करतो आता? मी का करणार आहेस तू? थेस का? जे पहिले केलं म्हणजे पहिलं केलं थेस करणार. कोणाच्याही खांद्यावर हात ठेवला ना का त्याच्या कानात आपल्याला बोलता येते पाहिजे. ते जे पाहिजे ते बोलाच. देवदत्तले मी का करत होतो? त्याच्या कानात असं काही बोलत होतो का त्याचा मध्यमवर्गीय स्वाभिमान असते ना, इगो तो असा असा गुदगुल्या होऊन फुगत जाय. मी त्याला का म्हणत होतो? अरे वा, तुमच्याला तर बढिया गड्या, तुम्हाला तर काहीच करा लागत नाही, आयतोच भेटते बसल्या जागी. आणि असा असा बोलत जाऊ पण तो आपला फुर 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 फुरून बेडकावाने असा फुगत जाय आणि फटकन फुटे. तेच करणार या टायमाली, तेच करणार. शाबाश. अरे रजत, या घरी का नाही, ऑल दी बेस्ट तुला. नाती चिरेबंदी. हाय, मी प्रशांत पालव. अय्या, हे काय नवीनच? काय नवीन? नाही, मला वाटलं आपण आता इकडे भेटलो आहोत, तू काहीतरी बोलशील आणि तू बोलल्यानंतर आपल्यात संवाद होतील, गोष्टीला सुरुवात होईल. पण ते काहीच नाही. जे काय बोलायचं होतं ते आपण परवा बोललोच की. अगं ती तर बोलायची सुरुवात होती. हळू बोल ना. नाही नाही, म्हणजे ती हळूहळू बोलायची सुरुवात होती, बरोबर? ए, तू काय वेडा आहेस का रे? आता माझ्यात वेडेपणाची कोणतीही लक्षणं नाही. अय्या, म्हणजे आधी होती. तुला कधी जाणवली नाही? मुळात ना मला वेडेपणाची लक्षणच माहित नाही. मग आज परत भेटूया. कशाला? अगं तुला वेडाची लक्षणं जाणून घ्यायची आहेत ना. पण मी का असं काय बोलले नाही. तर सगळ्याच गोष्टी बोलायची किंवा सांगायची गरज असते का? हा, आता परवा कसं मी तुला पुढे सांगितलेलं की इथे अपर्णाच्या घरी ये म्हणून, तरी पण तू आलीच ना. हळू बोल ना, कोणीतरी ऐकेल ना. काय ग नीमा? काय म्हणजे तुला त्याचा गळा दाबायचा आहे का? गळा दाबायचा असला ना तर गळा तोंडाच्या जरा खाली असतो. हा, म्हणजे सांगून ठेवलं. शी काय आठवतं ना, आधी इतके भांडायचात की एकमेकांचा गळा दाबायचा बाकी असायचा.
मला वाटलं की आज ती वेळ आलीच फायनली. मी कुठे असं काय म्हंटल? अगं तुला हसायला काय झालं आणि हा काय ग? तुला तर माहितीये ना, आजकाल मला उगाच हसायची सवय लागली. काय रे, तुझा पण हाच प्रॉब्लेम आहे वाटतं. नाही नाही, कोणी माझ्यासमोर उगाच हसायला लागलं ना की मग मला हसू येतं. मग तुम्ही दोघं जवळ अजिबात बसू नका हं? हा एकच उपाय आहे? दुसरा काही उपाय तुला माहितीये? मग तोच तर मी तिला सांगत होतो. मी तिला सांगणार आणि तितक्यात तिने माझं तोंड दाबलं. तू पण ना. अगं जा जा जा, तुलाही जायचं असेल ना आता. जायचं तर आहे ग, पण काय करणार? अपर्णा बरोबर जायचंय ना. अरे पण अपर्णा मगाशीच गेली. कुठे? असं काय करतोयस? आधीला आणायला जायचं होतं ना. दोघे जायचेत ना. अगं जाणार आहेत ना दोघं. काय ग? आता मी काय सांगू, तुला माहितीये ना काय झालंय ते. हे बघ, पण त्यात देवदत्तची काहीच चूक नाही. ते मला माहितीये, पण देवदत्त सुद्धा बर्मन साहेबांचं काम सोडायला निघाला होता. भाईंनी त्याला थांबवलं म्हणून. आता भाईना अपर्णाला पण समजावायला सांग. ते काम मात्र तू कर हं. अर्थात तुला वेळ मिळाला तर. अगं अजून कशात काही नाही. कशात काही नाही तू म्हणतोयस, पण काही खरं वाटत नाही. इथे माझंच खरं नाहीये. या मुलीला कोण समजावणार, कसं समजावणार? काळजी करू नको रे, सगळं नीट होतं. पण अपर्णाला मात्र तूच समजाव हं. त्या दोघांनी एकत्र सुखाने नांदावं अशी भाईंची खूप इच्छा आहे. तसंच होईल, काळजी करू नकोस. लेट्स होप सो. मला जरा बोलायचंय. आदित्यविषयी? नाही. मग दुसऱ्या कुठल्याही विषयावर माझ्याशी बोलू नकोस, मला इच्छा नाहीये. गरज म्हणूनही नाही. मला कशाचीही गरज नाहीये. मी सुखी आहे माझ्या घरात. टचवूड. पण बर्मन साहेबांच्या कॉन्ट्रॅक्ट विषयी प्लीज काहीही बोलू नकोस. मी प्रशांतला सांगितलं, त्याला इंटरेस्ट असेल तर तो तुला जॉईन होईल. थँक्स. मलाही हेच हवं. झालं बोलून? मला बघून जर परत जात असशील तर तसं करायची गरज नाही. नाही, मी तसं काही करत नव्हते. मी ताराला शोधते. ती नाहीये घरात. बर. आदित्य यायचा आहे, त्यामुळं त्याच्यासमोर बोलण्याचा सराव तरी करायला हवा. बोलायची तयारी आहे ना? मग सराव करायची गरज नाहीये.
इथे आल्यानंतर आपोआपच 4 शब्द जास्त बोलले जातील. आदित्य तर किती बडबड आहे. आजोबांच्या वळणावर गेलाय. त्याला पाचगणीला सोडायला गेलो होतो तेव्हा असं वाटलं होतं की खूप रडेल, पण अजिबात रडला नाही. आता असं वाटतं रडला असतं तर बरं झालं असतं. निदान रडतोय म्हणून तरी परत घेऊन आलोस. परतीच्या वाटात तू बंद केल्या होत्यास देव. पण तशी परिस्थिती आपण निर्माण केली होती मॅडम. अगदी तोंड लपून पळून जाणे. मी तोंड लपून पळून गेलो नव्हतो. ते आणखीन वेगळं काय असतं? हे बघ अपर्णा, मी माझा निर्णय तुला सांगितला होता. मी लग्न करतानाच माझा निर्णय सांगितलेला होता. हा असाच जर विचार आपण दोघं करत राहिलो ना तर काही खरं नाही. आत्ता उपरती होतीये. खरं तर ती दोघांनाही व्हायला नाही. असा सूर लावायचं कारण? कारण काही नाही. देवदत्त धानोरकर म्हणून विचार करत होतो. हा कुठला विचार करायचा नवीन प्रकार? देव प्रत्येक जण स्वतःला पटेल असा स्वतःच्या कुवतीप्रमाणे विचार करतच असतो. हाच आणि असाच विचार मीही करत होतो. विचार करत होतो म्हणजे आता नाही करतस तसा विचार? अरे आता तर तुझी ओळख अधिक स्पष्ट आणि लख्ख झाली आहे. बर्मन साहेबांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय तुम्हाला. 10 कोटीचं इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्ट. शिवाय तुझ्या टीम मध्ये कोणी काम करायचं हे सगळं ठरवायचं स्वातंत्र्य पूर्ण तुला आहे. अगं पण मग याचा आनंदच व्हायला हवा ना. आनंदापेक्षा अभिमान वाटायला पाहिजे. अपर्णा, ज्यामुळे तुझा स्वाभिमान सुखावला जाईल. हेच हवं होतं ना तुला? स्वतःची इंडिपेंडंट ओळख निर्माण करायची होती ना. मिस्टर देवदत्त धानोरकर हा अपर्णा धानोरकर पेक्षा वेगळा आहे हेच सिद्ध करायचं होतं ना. माझ्या मते ती ओळख मिळाली आता तुला. कॉंग्रॅच्युलेशन्स. पण अपर्णा, हो रमाकांत घाणेकरच तोच बोलत होता. हे रजत, ते काही फालतू बोलले असतील ना, उगाच तू सांगू नकोस. नाही काका, काय आहे देवदत्त, लोक 10 तोंडांनी बोलतात. आपण कोणाकोणाकडे काय लक्ष देणार? त्यात काय, भाईसाहेब सराफांच्या जावयाला काय अशक्य आहे? अगं देवदत्त काल रात्रीपासून आलाच नाही. काय? आपल्या कुणासाठीही नाही तरी तो त्याच्या मुलासाठी तरी नक्की येईल. अगं रजतला मारलं म्हणून त्याचा राग धरून बसायचा का? देवदत्त कालपासून घरी आलेला नाहीये. काय सांगतेस अपर्णा?